कुंभोज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उत्स्फूर्त मतदान। खोची येथे नवरदेव लग्नाच्या मंडपातून थेट मतदान केंद्रावर। कुंभोज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी हातकणंगले तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला। सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली असून अनेक ठिकाणी सायंकाळपर्यंत चुरशीचे वातावरण कायम होतं। भेंडवडे येथे कुंभोज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण 3685 मतदारांपैकी 2888 मतदारांनी मतदान केले। येथे 78% मतदान झाले। सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती। खोची येथे 4865 पैकी 3696 मतदारांनी मतदान केले असून 75.97% मतदानाची नोंद झाली। दरम्यान मतदानादरम्यान किरकोळ कारणावरून पोलीस व काही मतदारांमध्ये वाद झाला, मात्र परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली। लाटवडे येथे कुंभोज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 4730 पैकी 3839 मतदारांनी मतदान केले असून तब्बल 82.91% इतके उच्चांकी मतदान झाले। येथे सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत मतदान सुरू होते। मिंचो येथे 4206 पैकी 3359 इतके मतदान झाले असून 79.97% मतदानाची नोंद झाली। कुंभोज येथे कुंभोज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी एकूण 11,998 मतदारांपैकी 9,079 मतदारांनी मतदान केले असून सुमारे 75% मतदान झाले। येथे सायंकाळी 6:50 मिनिटांपर्यंत मतदान सुरू होते। वाठार तर्फे उदगाव येथे 2618 पैकी 2080 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। एकूणच कुंभोज जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी हातकणंगले तालुक्यात समाधानकारक व उत्स्फूर्त मतदान झाले। खोची येथे विशेष बाब म्हणजे जितेंद्र काटकर यांनी आपल्या लग्नाच्या मंडपातून थेट मतदान केंद्रावर येत मतदानाचा हक्क बजावल्याने मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला। महानकरी न्यूजसाठी संदीप रोकडे, भेंडवडे।